आणि त्या टेक्निकल नॉलेज मी एक्सेप्ट केल्यानंतर मी 8 वर्ष ATV मराठीला काम केलं. 7 वर्ष मी निमित्त फिल्म पुणे येथे शासनाला विविध डॉक्युमेंटरी फिल्म, शॉर्ट फिल्म, बायोग्राफी यासाठी 75 फिल्मला काम केलं. तो 14 वर्षाचा अनुभव आणि त्यानंतर माझं स्वतःचं जे नांदेडमध्ये युनिट आहे रामोजी RR मूव्हीज म्हणून, त्यासाठी मी आता सध्या काम करतोय. आणि या 14 वर्षाच्या काळामध्ये अनेक शॉर्ट फिल्म केल्या, अनेक डॉक्युमेंटरी केल्या. माझ्या प्रयास नावाच्या फिल्मला भारत सरकारचा पुरस्कार सुद्धा आहे. तर सिनेमा काय असतो किंवा सिनेमॅटिक किंवा सिनेमा शूट करण्याचं जे तंत्र असतं त्याचा तो अनुभव त्या काळापासून मला आला आणि याचं मराठीत रूपांतर करून मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्कशॉप म्हणा की अनेक जे आहेत की ज्या लोकांनी व्हिडिओ कॅमेरा घेतला, बॅटरी टाकली, कार्ड टाकलं आणि टेलीवाईड बटन दाबलं आणि रेकॉर्डिंग केलं एवढंच फक्त माहीत आहे. तर त्याच्यापेक्षा आणखी पुढं व्हिडिओग्राफीमध्ये खूप काही आहे हे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वीसुद्धा झालो. म्हणजे सांगण्याचा हेतू एकच की आतापर्यंत मी 40-45 वर्कशॉप केले सामान्य कुटुंबातील व्हिडिओग्राफरसाठी. आपण काहीतरी जे नॉलेज द्यावं, त्याच्यातून त्या नॉलेजमधून त्याची उन्नती व्हावी, त्याचा विकास व्हावा आणि त्याने त्या व्हिडिओ कॅमेऱ्यावर कमांड करून समाजामध्ये चांगला रिझल्ट द्यावा आणि पैसे कमवावे, हा माझा मूळ हेतू होता. आणि तो हेतू साध्यही झाला. अनेक महाराष्ट्रात मित्र तयार झाले, अनेक व्हिडिओग्राफर तयार झाले आणि चांगलं काम सुद्धा सुरू झालं. पण सध्याचा काळ येतो, आता थोडासा बदल होतोय, लोक अपडेट होत आहेत, अति अपडेट होत आहेत लोक, आणि त्यानुसार आता येतोय काळ सिनेमॅटिक. मित्रांनो, भविष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईलचा जो काळ आला आता सध्यामध्ये 5G म्हणा किंवा अँड्रॉइड मोबाईल म्हणा, याच्यावर जी दिसणारी जी क्वालिटी आहे, याच्यावर जो पिक्सेल आहे, याच्यावर जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रेशो आहे, तर ती क्वालिटी खूप सुंदर दिसते आपल्याला डिस्प्ले करते वेळेस. आणि लोकांची अपेक्षा आहे की माझ्या घरी जे काही कार्यक्रम होतात किंवा जे काही छायाचित्र होतात त्याची क्वालिटी अशी दिसली पाहिजे, TV सिरियलसारखी दिसली पाहिजे, चित्रपटासारखी दिसली पाहिजे, ब्रॉडकास्ट क्वालिटी दिसली पाहिजे. सिरियलमध्ये एखादी सिरियल पाहते तिथं जसा लाईट इफेक्ट वापरतात, तो जे कलर टोन आहे तसा माझ्या मोबाईलमध्ये माझ्या परिवाराचा दिसला पाहिजे. आणि या सिनेमॅटिकचा उगम झाला. आणि सिनेमॅटिकचा उगम होते वेळेस थोडंसं प्री वेडिंगला जास्त महत्त्व आलं. आणि येणाऱ्या काळामध्ये आता सध्याच्या 2025-2026 मध्ये सिनेमॅटिकला खूप मोठी मागणी आली. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये सिनेमॅटिक जे लोक करतात त्यांचा रेट सुद्धा चांगला आहे. माझी अपेक्षा आहे की आता मी जसं जनरली पाहतो 20,000, 25,000, 30,000 रुपये घेतात. त्यांचं ड्युरेशन 3 दिवसाचा कार्यक्रम, 2 दिवसाचा कार्यक्रम याच्यावर डिपेंड असतं. आणि त्यांना देणारा आउटपुट, म्हणजे त्यांना काय आउटपुट द्यायचं आपल्याला, एक 3 मिनिटाचं 2.5 ते 3 मिनिटाचा हळदीचा कार्यक्रम द्यायचा आहे. आणि हळदीच्या नंतर जो विवाह प्रसंग असतो, विवाह सिनेमा म्हणतो आपण, त्याचा आपल्याला एक 3.5-4 मिनिट किंवा 5 मिनिटाचा एक एडिट करून द्यायचा आपला सिनेमॅटिक व्हिडिओ. असं एक 10 मिनिटाच्या सरासरीचा अंदाज 10 ते 12 मिनिटाच्या आत सिनेमॅटिक व्हिडिओ आजकाल बरेच लोक देत आहेत आणि चांगला पैसा सुद्धा कमवत आहेत. या पाठीमागं हे सिनेमॅटिक सुरू करण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी काय केलं की माझा मित्र सिनेमॅटिक करतो, त्याच्याकडे अमुक अमुक कॅनॉनचा कॅमेरा आहे, त्याच्याकडे अमुक अमुक सोनीचा कॅमेरा आहे, तो कॅमेरा घेतोय, तो गिम्बलवर लावतोय, तो गिम्बलवर मूव्ह करतोय, गिम्बलवर टिल अप करतोय, टिल डाऊन करतोय, पॅन करतोय, मुवमेंट करतोय. तो त्यांनी पाहिलं फक्त. तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये शूट करतोय, लॉगमध्ये कसा शूट करतोय, कोणता फॉर्मॅट करतो, काय स्पीड वापरतो, काय अपर्चर वापरतो, काय शटर स्पीड वापरतो, याला तितकं त्याचा नॉलेज नसतं जनरली करून पाहणाऱ्या मित्राला. आणि तो करतोय म्हणून तो सिनेमॅटिक करतो म्हणून मी सिनेमॅटिक करतो, असा एक भास निर्माण झाला आणि सिनेमॅटिक सुरू झालं. याच्यामध्ये ज्या लोकांना जे लोक अगोदर शॉर्ट फिल्म करत होते, डॉक्युमेंटरी फिल्म करत होते, जे लोक या कॅमेरामन म्हणून या फील्डशी कनेक्ट होते, त्यांनी सिनेमॅटिकवर आपला हातखंड तयार केला. आणि त्यांना माहीत झालं की एक फ्रेम कॅप्चर करते वेळेस काय ताकद लागते, ते एक फ्रेम मूव्ह करते वेळेस, कॅमेरा मूव्ह करते वेळेस कसा मूव्ह केला पाहिजे, कॅमेरा टॉप अप करते वेळेस, खालून वर उचलते वेळेस कॅमेरा कसा उचलला पाहिजे, ही त्यांना बेसिक माहिती होती अगोदर. आणि ट्रायपॉडवरचा कॅमेरा, मोनोपॉडवरचा कॅमेरा गिम्बलवर आला. पुन्हा एक प्रश्न तयार होतो की सिनेमॅटिक हे गिम्बलच करावं का ट्रायपॉडवर मोनोपॉड होते की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये गिम्बलचा फक्त उपयोग याच्यासाठी आहे की ज्यावेळेस कॅमेरा मूव्ह होतो, म्हणजे इमेज मूव्ह होते, व्यक्ती चालते, बोलते, हलते, त्यावेळेस तुमचा कॅमेरा सुद्धा मूव्ह होतो. 2 गोष्टी मूव्ह होत असतील तर त्याला एक बेस असला पाहिजे. त्याला आपण स्टडी शूट म्हणतो, स्टँड बाय शूट. म्हणजे एक तर तुमचा कॅमेरा फिक्स असला पाहिजे, इमेज मूव्ह होईल, इमेजही मूव्ह होते आणि तुमचा कॅमेराही मूव्ह होते, तर त्याचे जे मोशन आहे म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसतं की ती 25 फ्रेम रेटनं दिसतं. अशा वेळेस ती गोष्ट सिंक्रोनाइज होण्यासाठी गिम्बलचा वापर झाला. गिम्बल हे स्टडी ठेवतं तुम्हाला कॉन्स्टंट. आणि मग गिम्बलचा वापर होते वेळेस लोकांनी काय केलं की त्या गिम्बलचा प्रॉपर वापर केला नाही, अपेक्षेपेक्षा जास्त वापर केला. म्हणजे मी इथं उभा आहे, मला काय शूट करायचं तर माझ्या हातातला कॅमेरा 1.5 फूट इकडे जातो आणि 1.5 फूट इकडे जातो ज्यावेळेस मी स्टडी असेल तर.
1.5 फुटापेक्षा जास्त मला जायचं असलं मला गिम्बलचा वापर करावा लागेल. म्हणून गिम्बल सिनेमॅटिक करता आलं आणि गिम्बलच्या अनेक कंपन्या आल्या. अनेक गिम्बलमध्ये रेकॉर्डिंग प्रोसेस, गिम्बलच्या ऑपरेटिंग प्रोसेस बदलल्या. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न येतो की येणाऱ्या काळामध्ये गिम्बलची खूप व्हरायटी बदलली. मी एक मुंबईला गिम्बल पाहिलं होतं. AI फंक्शनचं गिम्बल आहे. फक्त वधू किंवा वराने किंवा समोरच्या व्यक्तीनं त्या गिम्बलकडे पाहून जर असं केलं, एक इमेज दिली, तर ते गिम्बल ऍक्टिव्ह होतं, ऑन होतं आणि मग त्या व्यक्तीला ते गिम्बल फॉलो करतं. म्हणजे तुम्ही जरी गिम्बल हातात धरलं, ती व्यक्ती मूव्ह झाला की कॅमेरा ऑटोमॅटिक मूव्ह होतो. म्हणजे तुम्हाला तो व्यक्ती इकडे मूव्ह होत असेल तर तुम्हाला कॅमेरा या अँगलला मूव्ह केला की बरोबर तुमचा कॅमेरा त्या अँगलला जातो. म्हणजे तो एक पॅनिंग शॉट तयार होतो. म्हणजे गिम्बलच्या इंटरनल फंक्शनमध्ये वाढ होऊन आता खूप सुंदर गिम्बल मार्केटला आलेत. तर या गिम्बलचा उपयोग तुम्ही सिनेमॅटिकसाठी खूप सुंदर करू शकता. दुसरा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न येतो वापरण्यात येणारा कॅमेरा आणि लेन्स. ऑब्जेक्ट काय शूट करताय तुम्ही. आता याच्यामध्ये फोकल लेंथ महत्त्वाची आहे की डेप्थ किती आहे, इमेजचं बॅकग्राऊंड आणि इमेजचं फोरग्राऊंड, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हळदीचं शूट करायचं आहे, म्हणजे एक कपल आहे बसलेलं, वधू वराला हळद लावते, तुम्हाला ते हळद लावते वेळेचे 2 व्यक्तीच फक्त फोकसमध्ये ठेवायचे, बॅकग्राऊंड आउट फोकस करायचंय आणि समोरचं फोरग्राऊंड सुद्धा आउट ऑफ फोकस करायचं तुम्हाला. अशा वेळेस डेप्थ तुम्हाला महत्वाची, अशा वेळेस लेन्स बदलतो. अनेक जण मला हे विचारतात की सर आम्ही कॅन्डिड करतो, त्याच लेन्सवर तुम्हाला सिनेमॅटिक करता येईल का. तर महत्वाचा याच्यामध्ये प्रश्न आणखी येतो की वाईड काय आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी शूट करतोय, ज्या ज्या प्रिमायसेसमध्ये शूट करतोय, जनरली करून वेडिंगमध्ये हॉलमध्ये शूट करतोय, हळदीच्या कार्यक्रमामध्ये हॉलमध्ये शूट करतोय, किंवा तो जो मंडप टाकला असतो नारळाच्या याचा तयार, तिथं लिमिटेड जागेमध्ये शूट करतोय, आपल्या आजूबाजूला असते. तर अशा ठिकाणी शूट करते वेळेस तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे की तुम्हाला इमेज वाईड लेन्सचा उपयोग तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय आहे, 60 mm आहे, 50 mm आहे, 85 mm आहे, 200 mm आहे. मग या लेन्सपैकी तुम्हाला सिनेमॅटिक करता कोणती लेन्स अपेक्षित आहे, सिनेमॅटिक करता सेन्सर कोणता अपेक्षित आहे. मग तुम्ही 6Dवर शूट करू शकता, कॅनॉनच्या, सोनीवर करू शकता, निकॉनच्या कॅमेरावर करू शकता, R6वर करू शकता, जे काय मार्केटला कॅमेरे आहेत. मी असं म्हणत नाही, Z6 नॉर्मल कॅमेरा आहे, 50,000 रुपयाचा 55,000 रुपयाचा कॅमेरा आहे, त्याला जर एखादा समजा तुम्ही बाय चान्स वाईड लेन्स लावला तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सिनेमॅटिक शूट करता येतं. 60,000 ते 70,000 रुपयाच्या कॅमेरावर सुद्धा तुम्ही सिनेमॅटिक शूट करू शकता. मार्केटला गोप्रो कॅमेरे आहेत, आजकाल अपडेट झालेले, त्याच्यावर सुद्धा तुम्ही सिनेमॅटिक शूट करू शकता. सिनेमॅटिक तुम्ही तुमच्या हे जे कॅमेरे आहेत NX100, X70, X90 वगैरे, याची डेप्थ नाही, वाईड नाही. तो बदल तुम्हाला लक्षात येणं जरुरी की तुम्हाला सिनेमॅटिक शूट करते वेळेस एक्झॅक्ट ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस, सॅच्युरेशन ज्या इमेजचं तुमच्या सेन्सरवर येऊन पडणार आहे त्याची क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायची. त्यासाठी महत्वाचा लेन्स किती MM चा अपेक्षित आहे. कॅमेरा तो सुद्धा अति महत्वाचा अपेक्षित आहे. कॅमेरा त्यासोबत रेकॉर्डिंग फॉर्मॅट. आजकाल मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की बरेच मित्र माझे 4K मध्ये शूट करतात, 2100च्या वर. 2000 2K आलं, 4000च्या वर गेलात तुम्ही 4K आलं. शूट करते वेळेस 4K मध्ये शूट करतात, डाटा सिस्टीमला कॉपी करतात, कोणतीही प्रीमियरची किंवा एडीएसची टाइमलाईन ओपन करतात आणि 2K वर त्याला एडिट करतात, फुल HD मध्ये एडिट करतात. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही करताय काय याच्यामध्ये, कनेक्ट होतात एक एक, तुम्ही ऍक्च्युअली करताय काय याच्यामध्ये की दूध घोटायचं खवा करण्यासाठी आणि त्याचा चहा बनवून प्यायचा रेल्वे स्टेशनचा. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही शूट करताय लॉगमध्ये. आता आणखी एक उदाहरण देतो मी तसंच की मी थोडंसं एक LED स्क्रीन घेऊन गेलतो एका ठिकाणी आणि एकाने लगेच पेन ड्राईव्ह दिला की सर प्रीवेडिंग लावा, प्रीवेडिंग लावा. मी प्रीवेडिंग घेतलं, कॉपी केलं, पाहिलं तर ज्या व्यक्तीनं प्रीवेडिंग शूट करून दिलं होतं त्यांनी ते एडिट केलं नव्हतं. त्यांनी 11th आवरला दुसऱ्याला एडिट करण्यासाठी दिलं होतं आणि त्या एडिट करणाऱ्या व्यक्तीनं ते लॉग मधलं प्रीवेडिंग साध्या टाइमलाईनवर एडिट करून ऍज इट इज एक्सपोर्ट करून दिलं होतं. म्हणजे त्याचा लॉगचा जो बेस आहे, म्हणजे लॉगमध्ये शूट केल्यानंतर तुम्हाला त्याचं नंतर जे पोस्ट प्रोडक्शनमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तो त्यांना करता चालणार नाही. त्यांनी म्हणजे माझ्या मते साध्या एडीएसवर वगैरे कोणी किंवा साध्या सॉफ्टवेअरवर त्यांनी एडिट करून ते पाठवलं प्रीवेडिंग आणि दाखवलं. तर मी पाहिलं की अरे याचा कलर टोन नाही, ब्राईटनेस नाही, कॉन्ट्रास्ट नाही, शार्पनेस नाही, सॅच्युरेशन नाही, कुठं काय गोष्टीचा अर्थ लागत नाही. तर मग माझ्या लक्षात आलं की अरे यार हे एडिट करते थोडासा प्रॉब्लेम झाला, अर्जंटमध्ये एडिट केलं कोणतरी आणि टाइमलाईनवर घेऊन ऍज इट इज व्हिडिओ लावून दिलं. सांगण्याचा हेतू एकच
की लॉगवर शूट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यामध्ये काय सेटिंग करणं अपेक्षित आहे, तुमचा कॅमेरा मूव्ह करतेवेळेस काय स्टेबिलिटी ठेवणं अपेक्षित आहे, तुम्ही कार्ड कोणतं टाकता, किती हाय स्पीडचं कार्ड टाकता सिनेमॅटिकसाठी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हे टाकलेलं कार्ड तुम्ही जर 4K वर शूट करत असाल तर एका तासात किती GB करतं, म्हणजे 1 तास जर तुम्हाला शूट केलं तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचा तर 60 GB 64 GB जवळपास डाटा होतो. हा डाटा तुमचा, हा तुमचा 64 GB डाटा आहे, तुमचा ड्रोनचा डाटा आहे. तर हे ड्रोनचा डाटा हा 100 GB एका फंक्शनचा डाटा होत असेल तर तो 100 GB तुम्हाला स्टोअर करणं जरुरी आहे. तुम्हाला एडिट करते वेळेस 100 GB तुम्हाला वापरणं जरुरी आहे. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि ह्या टेक्निकल गोष्टीपासून बरेच माझे मित्र प्रॉपर शिकले नाहीत. सिनेमॅटिक हे युट्यूबवर शिकून होत नाही, सिनेमॅटिक हे फेसबुकवर इंस्टाग्रामवर किंवा मित्रासोबत राहिल्यावर शिकून होत नाही. सिनेमॅटिकची भाषा म्हणजे सिनेमा ज्या तंत्रानं शूट केला जातो, सिनेमा शूट करते वेळेस जे लाईट इफेक्ट वापरले जातात, सिनेमा शूट करते वेळेस हार्ड लाईट वापरला जातो, सॉफ्ट लाईट वापरला जातो, लाईट कटर वापरला जातो, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सिनेमा शूट करते वेळेस स्टोरी बोर्ड असतो. एखाद्या वेडिंग शूट करायला तुम्ही जाता, सिनेमॅटिक शूट करायला जाता तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही की सिनेमॅटिक मला शूट करायचं, अगोदर प्री प्लॅन करावं लागतं. तुम्हाला तुमच्या मनात एक स्टोरी बोर्ड असायला पाहिजे. तो विवाह प्रसंग किती लेवलचा आहे, उच्च शिक्षित लोक किती आहेत, स्टेज काय साईजचा आहे, बॅकग्राऊंडला काय लावलेलं आहे, लाईट सोर्स किती प्रमाणात आहे, ॲटमॉस्फिअर कसं आहे, या सगळ्या गोष्टीची स्टडी तुम्हाला एका क्षणात यायला पाहिजे. तर तुम्ही सिनेमॅटिकला प्रिपेअर असता. आणि सिनेमॅटिक शूट करायला तुम्ही गेला तर तुम्हाला तुमच्यासोबतच ज्या कस्टमरचं तुम्ही सिनेमॅटिक करताय त्याला प्रिपेअर करणं खूप जरुरी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲक्च्युली असं झालंय सध्या की कपलला माहीत असते की सिनेमॅटोग्राफर लावलाय आपण, आणि मग ते कपल किंवा ती फॅमिली त्या सिनेमॅटोग्राफरला कॉपरेट करत नाही. त्यामुळे बरेच सिनेमॅटिक जे शूट व्हायला पाहिजे, प्रॉपर अँगल शूट व्हायला पाहिजे, प्रॉपर हेल्प द्यायला पाहिजे, ती हेल्प मिळत नाही. एक उदाहरण देतो छोटंसं. फेऱ्याचा सीन शूट करतोय आपण, त्या कपलला जर माहित नाही की सिनेमॅटिक कॅमेरा लावलाय बाजूला, त्याला 1-2-3 अँगल शूट करायचे, त्यांना तो फॉलो देतो, त्यांना म्हणतो कॅमेरा रेडी, स्टार्ट, कॅमेरा ऑन, किंवा 1 2 3 4 स्टार्ट, किंवा कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. हे जोपर्यंत तुम्ही फॉलो देणार नाही तर त्यांच्या लक्षात येणार नाही की तुमचा सिनेमॅटिकचा कॅमेरा स्टार्ट झालेला आहे. मनानं करता येणार नाही की माझा कॅमेरा चालू आहे, तुम्ही फिरा इकडं. ही जी टेक्निकल भाषा आहे ती त्या पार्टीच्या लक्षात आली पाहिजे सिनेमॅटिक करते वेळेस. नाही तर असं झालं की बरं सिनेमॅटिक वडिलांनी लावलंय, एक कॅन्डिडेट करून द्या, एक फोटोग्राफी करून द्या, एक सिनेमॅटिक करून द्या, सगळ्या गोष्टी केल्यात, पण त्या कपललाच माहित नाही किंवा बाकीच्या परिवाराला माहित नाही की आपल्याकडे सिनेमॅटिक शूट होणार आहे. तर याच्यामध्ये दुजा खूप डिफरन्स पडतो. तर अशा वेळेस सुद्धा सिनेमॅटिकचा आउटपुट बरोबर निघत नाही अशा गोष्टीमुळे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या कपलला किंवा ज्या फॅमिलीला तुम्हाला सिनेमॅटिक द्यायचा रिझल्ट, तर त्याच्याशी कन्व्हिन्स करा, त्याच्याशी पूर्ण सांगा, तुमचा स्टोरी बोर्ड सांगा, त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगा की तुम्हाला यावेळेस टाइम द्यावा लागेल, इथून इथं रन होते वेळेस तुम्हाला इथं वेळ द्यावा लागेल, इथून इथं मूव्ह होते वेळेस तुम्हाला इथं थांबावं लागेल, इथून इथं चढते वेळेस थोडंसं स्लो चालावं लागेल, पुन्हा मी फ्रेम रेट बदलून मी आणखी स्लो मोशन करणार आहे. सिनेमॅटिक करते वेळेस समजा एक उदाहरण देतोय की सिनेमॅटिक शूट करताय तुम्ही आणि हळदीच्या नंतर तुम्हाला 2-3 सॉंग शूट करायचे, कपल डान्स करणार आहे, काय मुली डान्स करणार वगैरे, तुम्ही एक प्रॉपर अँगलला गिम्बल घेऊन उभे आहात, तर त्यांना सांगावं लागेल की माझी फ्रेम ओपन आहे, इथं कोणीच नाही, तुम्हाला इन व्हायचं फ्रेममध्ये. ही सिनेमॅटिकची भाषा आहे, रिकाम्या फ्रेममध्ये दोघांना इन करून घेणे. त्यांना जर माहीत नसेल तसं इन व्हायचं तर ते काय होईल, त्याच्या लक्षात येणार नाही ती गोष्ट. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला फेस करणं जरुरी आहे. सिनेमा ज्या तंत्रानं म्हणतो, सिनेमासाठी जे अँगल वापरले जातात, सिनेमासाठी जे स्टोरी बोर्ड वापरला जातो, सिनेमासाठी एडिटिंगसाठी जे सॉफ्टवेअर वापरले जातात, सिनेमा शूट करते वेळेस ऑडिओ क्वालिटी, म्हणजे आजही पाहतो मी की सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये प्रॉपर ऑडिओ कधी कधी वापरत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही प्री वेडिंग करताय, एखाद्या मंदिरात गेलात, मंदिरात पाया पडतो घंटा वाजवली, गाणं आहे मराठी चालू आहे, पण त्या घंटेचा तो टोल आहे, तो जो आहे मुवमेंट आहे, तो जो आवाज आहे, तो तुम्हाला इन्सर्ट करावा लागेल, तुम्हाला तिथे ऑडिओची क्वालिटी प्रॉपर ठेवावी लागेल. आणि तुम्ही इकडे फ्रेम रेट बदललाय, ऑडिओ येणार नाही. मग ऑडिओ येण्यासाठी तुम्हाला काय फ्रेम रेट अपेक्षित आहे, काय शटर स्पीड अपेक्षित आहे प्रॉपर ऑडिओ ठेवण्यासाठी, का तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डर एखादं वापरावं लागेल, सिनेमामध्ये ऑडिओ रेकॉर्डर वापरतात तसं. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टीचा अभाव आहे. आणि बरेच जण चला सोनीचा कॅमेरा अमुक अमुक आहे, मी कोणी कंपनीची जाहिरात करत नाही किंवा कॅनॉन निकॉन कोणतीची कंपनीची जाहिरात करत नाही, पण कॅमेरा चांगला आहे, चांगल्या फॉर्मॅटमध्ये शूट करताय तुम्ही, तर तुम्हाला जर टेक्निकल गोष्टी कॅमेरा बिहाइंड, कॅमेऱ्याच्या पाठीमागच्या गोष्टी जर माहीत नसतील तर तुमचं प्रॉपर सिनेमॅटिक होणार नाही. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणं खूप जरुरी आहे, आणि ते प्रशिक्षण डीपमध्ये घेणं जरुरी आहे तुम्हाला.
असं होणार नाही की तुम्ही एका मित्रासोबत ते 3-4 सिनेमॅटिक शूट केले एलसी धरून आणि मग आता सिनेमॅटिक मला येतं मी करतोय. नथिंग. इट इज इम्पॉसिबल. सोपी गोष्ट नाही सिनेमॅटिक करणं. प्री वेडिंग मी 4-5 जणांसोबत मी प्री वेडिंगला गेलो आणि प्री वेडिंग शिकलो मी शूट करण्यासाठी सिनेमॅटिक टाईपमध्ये वगैरे. आता मी स्वतः करू शकतो. नथिंग. तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं जरुरी आहे. तुम्हाला स्टोरी कॅल्क्युलेट करणं, तुम्हाला स्टोरी बोर्ड लिहिणं जरुरी आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगणं जरुरी आहे, त्यांना फॉलो करून घेणं जरुरी आहे. तुम्हाला शूट करते वेळेस प्रॉपर अँगल, प्रॉपर फ्रेम, वाईड फ्रेम, मिड फ्रेम, क्लोज फ्रेम, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तिथं इन्स्टंट बदलावं लागतं तुम्हाला त्या गोष्टी. तर या गोष्टीचा डीपमध्ये अभ्यास करणं तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये सिनेमॅटिकला खूप चांगले दिवस येऊ पाहत आहेत. सिनेमॅटिकमध्ये कॉम्पिटिशन अशक्य आहे. तितक्या हाय रेंजचा कॅमेरा, तितक्या क्वालिटीचा लेन्स, तितक्या क्वालिटीचं कार्डपासून त्याला वापरण्यात येणारं हाय स्पीडचं कार्ड, तेवढी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लो कॉस्टमध्ये सिनेमॅटिक करून देऊ शकणार नाही. पुन्हा प्रश्न येतो पोस्ट प्रोडक्शनसाठी वेळ देणं. आजकाल सिनेमॅटिक शूट करताय 3-3, 4-4 महिने, 6-6 महिने सिनेमॅटिकचा आउटपुटच पोहोचत नाही. म्हणजे किती तफावत आहे ही. या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने जर विचार केला तर तुम्हाला सिनेमॅटिकचे पूर्ण बारकावे, शूट टू एडिट, शूट टू पोस्ट प्रोडक्शन हे शिकणं जरुरी आहे. तुम्हाला प्रीमियरमधले सगळे बारकावे माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्हाला FCP फायनल कट प्रो त्याचे तुम्हाला पूर्ण बारकावे माहीत अपेक्षित आहे. तसं तुम्हाला एडीएसमध्ये सुद्धा सिनेमॅटिक एडिट करता येतं. पण जो रिझल्ट अपेक्षित आहे तो रिझल्ट प्रीमियर, माझा एक अंदाज आहे की प्रीमियर थोडंसं एक मीडियम रेंजचा असा सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर तुम्ही चांगला रिझल्ट देऊ शकता, चांगले लट्स वापरू शकता, चांगला टोन देऊ शकता, चांगले इफेक्ट वापरू शकता त्याच्यामध्ये. आणि इट इज अ चीफ. म्हणजे त्याला काय तुम्हाला आर्थिक बाजू जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला प्रशिक्षणावर खर्च लावणं जरुरी आहे. आणि हे करत असताना, हे सिनेमॅटिक शूट करत असताना, हे सिनेमॅटिक एडिट करत असताना तुमच्या माइंडची परिस्थिती म्हणजे मानसिकता, क्रिएटिव्हिटी याला थोडा वेळ देणं जरुरी आहे. माझ्या घरात टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, मुलांचं टेन्शन आहे, सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे आणि मी उद्या सकाळी सिनेमॅटिक शूटला जातोय. करू शकता तुम्ही सिनेमॅटिक शूट, पण तुमच्या या मानसिकतेचा प्रभाव, तुमच्या या मानसिकतेचा थोडासा इफेक्ट तुमचा तो दिवसभर असतो तुमच्यावर. असं होणार नाही. कॅमेरामन ज्यावेळेस तयार होतो तर कॅमेरामनला ज्यावेळेस उभं टाकतो तर त्याच्या घरचा मुलगा जरी बिमार असेल तर त्याला विसरावं लागतं की माझा मुलगा बिमार आहे म्हणून. मी कॅमेरावर उभा आहे, मला एक फ्रेम कॅप्चर करायची आहे, मला मुवमेंट कॅप्चर करायचे आहेत, हा त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये घुसायला पाहिजे. तर सिनेमॅटिकला तुम्ही टच झालात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सिनेमॅटिक हा जो शब्द आहे हा खूप मोठा आहे, याचा सिलेबस खूप मोठा आहे. आणि हे तुम्हाला जर परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 दिवस देणं अपेक्षित आहे. आणि ते 12 दिवसामधले तुम्हाला दररोज कॅमेरा, गिम्बल, मोमेंट, मॉडेल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला दररोज 4 तास, तुम्हाला आर यू प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर तर तुम्हाला दररोज 4 तास देणं अपेक्षित आहे. त्या 4 तासामध्ये तुम्हाला फक्त शूट, म्हणजे तो विधीचा असो किंवा एखाद्या कोणत्या कार्यक्रमाचा असो, त्याचे बारकावे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे की कोणत्या अँगलने शूट करायचे, काय फ्रेम कॅप्चर करायचे, लोअर अँगलनं कोणती फ्रेम कॅप्चर करायची, क्लोज शॉट कोणता कॅप्चर करायचा आहे. आता मी ॲक्च्युली या काही दिवसामध्ये प्री वेडिंग पाहिले की सगळ्या फ्रेम वाईड, टोटल वाईड फ्रेम. म्हणजे ते दोघं जण आले, गाडीतून उतरले वाईड, पायी चालत आले वाईड, मंदिराच्या पायऱ्या चढल्या वाईड, मंदिराच्या पाया पडल्या वाईड फ्रेम. तिथं मिड आणि क्लोज एकही शॉट नाही. त्या मूर्तीवर पाणी टाकलं फुल वाईड, मंदिराच्या बाहेर निघाले फुल वाईड. म्हणजे सिनेमॅटिकचा संदर्भ काय की ती इमेज आणि त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याचं फोरग्राऊंड, तुम्हाला कोणता घटनाक्रम दाखवायचा, त्याच्यात महत्त्वाची वस्तू फोकस क्लिअर करून काय हायलाईट करायचं. पाणी टाकते ना ती व्यक्ती मूर्तीवर, महादेवाच्या पिंडीवर ती मूर्ती पाणी टाकते, तर तिथे एक क्लोज शॉट अपेक्षित आहे. ते मूर्ती आणि ते पडलेलं पाणी, बाकीचं बॅकग्राऊंड आउट फोकस. पाणी टाकणारा येणारा कोण हे तुम्ही अगोदर शूट केलं वाईड फ्रेममध्ये. तर या सगळ्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. तुम्हाला प्रत्येक फ्रेमवर लक्ष ठेवावं लागेल, प्रत्येक फ्रेम पहिल्यांदा लिहून घ्यावे लागेल, तसं तुम्हाला शूट करावं लागेल. संस्कृतीचा भाग तुम्हाला भान ठेवावं लागेल. आता मी एक प्री वेडिंग पाहिलं पाहतेवेळेस की मंदिरात दोघं जण गेले, एक घंटी वाजवली नवरदेवाने, म्हणजे त्या कपलनी घंटी वाजवली. आता नवरीला घंटी वाजवायची आहे, म्हणजे त्याने तिला उचललं डायरेक्ट. तो
म्हणजे हा जो व्हिडिओ हा प्रेक्षक पाहू शकत नाहीत की तुम्ही मंदिराच्या त्या देवाच्या समोर तुम्ही घंटी वाजवा, त्या मुलीला हात लावायला हवा ना तुमच्या या हाताला. झालं ना, कनेक्टिव्हिटी होऊन जाते मॅच त्याच्यात. ते तुम्हाला सीन क्रिएट करायचा, फक्त कन्सेप्ट क्रिएट करायची फक्त. असं नसायला पाहिजे की ते शूट करते तुम्ही प्लॅनिंग केलं नाही, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही अडचणीत आलात की तुम्हाला काय शूट करायचं आहे, आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की अरे हे शॉट असं नाही, आपण असं घेतलं पाहिजे. आणि होतं असं की सिनेमॅटिक तुम्ही शिफ्ट करताय, यू विल बी डायरेक्टर, यू विल बी प्रोफेशनल गाईडलायनर, यू विल बी कॅमेरामन, यू विल बी प्रोफेशनल एडिटर. तुम्हाला 4 भूमिका स्पष्ट करायच्यात. तुम्हाला डायरेक्शन तुम्हाला द्यायचं आहे, कॅमेराची फ्रेम तुम्हालाच लावायची, कॅमेरामन डीओपी तुम्हीच आहात, तुम्हाला इमेज शूट तुम्हालाच करायची आहे, आणि पोस्ट प्रोडक्शनमध्ये तुम्हाला ती फ्रेम वापरायची आहे. तुम्हाला माहीत असणार की ते इन कुठं झाले आणि आउट कुठं झालेत. तर या 4 भूमिका तुम्हाला एकट्या एडिटरला, एकट्या सिनेमॅटोग्राफरला सांभाळाव्या लागतात, तर त्या सिनेमॅटिकचं आउटपुट प्रॉपर पोहोचतं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करताना शब्द सोपा आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, पण त्याचा आउटपुट काढणं खूप अवघड आहे. तर यासाठी माझी एक संकल्पना होती, मी थोडंसं आता विषयाच्या मेन मुद्द्यावर येतोय की सिनेमॅटिक हब म्हणजे काय. सिनेमॅटिक हब शब्द वापरला या ठिकाणी की एक व्यक्ती नाही, माझ्याकडे 16 mm लेन्स नाही आहे, माझ्याकडे कॅमेरा आहे, गिम्बल आहे, एडिटिंगचं सेटअप आहे. तर ज्या दिवशी मला ऑर्डर असेल मी कोणाचा एक लेन्स हायर करू शकतो, घेऊ शकतो लेन्स. मला असं 85 mm लेन्स पाहिजे किंवा दुसरी काही वस्तू पाहिजे, मला ग्रुप असणं अपेक्षित आहे. म्हणजे 2 सिनेमॅटोग्राफर एकत्र आले तर चांगले चालू शकतात, 4 सिनेमॅटोग्राफर एकत्र आले तेच सुद्धा चांगलं वर्क करू शकतात. तर माझी अपेक्षा आहे की 16 जणांचं सिनेमॅटोग्राफरचा एक बंच, एक गठ्ठा एका जागी करणं आणि हब म्हणून त्याला रन करणं. वर्षाकाठी माझ्याकडे 4-5 सिनेमॅटिकच्या ऑर्डर येतात, 10 ऑर्डर सिनेमॅटिकच्या येतात, पण मी 10 लोक पुरवू शकत नाही. वर्षाकाठी प्रत्येक प्रोफेशनल व्हिडिओग्राफर किंवा सिनेमॅटोग्राफरकडे सीझनच्या टॉपमोस्ट जे डेट असतात त्याच्या प्रत्येक ऑर्डर त्याला सिनेमॅटिकचे येतात. तो एका ठिकाणी जाऊ शकतो, दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही. त्या दुसऱ्या ठिकाणी तो मॅनपॉवर जरी पाठवेल, पण त्या मॅनपॉवरमध्ये तो टेक्निकल भाग ठासून भरलेला आहे की नाही, त्या सिनेमॅटोग्राफरमध्ये आत्मविश्वास राहत नाही. माझ्यासोबत कनेक्टिव्हिटी आहे, संतोष भाऊची कनेक्टिव्हिटी आहे, पंढरपूरहून आहे, ते त्यांना सिनेमॅटोग्राफी जमते. हे जोपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार नाही, 1-2 वेळेस, 2-3 वेळेस, 4 वेळेस त्यांची माझी कनेक्टिव्हिटी जमणार नाही की ते काय अँगल शूट करतात, किती ड्युरेशन वापरतात, कसं फॉलो करतात, त्यांचं मी पाहणार नाही, त्यांचा आउटपुट पाहणार नाही, तो पण मला विश्वास येणार नाही. तर सिनेमॅटिक हबमध्ये ही कन्सेप्ट अशी आहे की महाराष्ट्र शासन संलग्नित, आम्ही जिल्हा उद्योग केंद्राशी संलग्नित होतोय. नांदेडमध्ये 12 ते 15 जण, आम्हाला 20-25 जण नकोय, 15 जणांचा एक ग्रुप तयार करतोय आम्ही. ते चाहे नांदेडचे असतील, परळीचे असतील, उस्मानाबादचे असतील, लातूरचे असतील, हिंगोलीचे असतील, जालन्याचे असतील, जे की 100-150-200 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत, जे की एका दिवसात ते जाऊ शकतात, येऊ शकतात. अशा लोकांना आम्ही कनेक्टिव्हिटी करतोय. आणि अशा लोकांना कनेक्टिव्हिटी केल्यानंतर त्यांना आपण 10 दिवसाचं एक परफेक्ट प्रशिक्षण देतोय, शूट टू एडिट. शूट काय करायला लागतं आणि एडिट काय करायला लागतं, त्यासाठी लागणारा जो डाटा आहे, प्रीमियरचा जो डाटा आहे, त्याची किंमत आहे 10,000 रुपये. एक मिनिमम मॅगझिन सांगतो मी. तो डाटा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या सिस्टमला इन्स्टॉल करून फ्रीमध्ये द्यावं लागेल. आणि त्याला प्रत्येक गोष्ट सांगावं की ह्या 35 लट्स आहेत, ह्या व्हिडिओच्या टाईमलाईनच्या व्हिडिओवर वापरतात. त्याला क्लिक केल्यानंतर ते इकडे काही चेंजेस करावं लागतो आपल्याला. जोपर्यंत त्याच्या लक्षात येणार नाही, जोपर्यंत तो करून पाहणार नाही, तोपर्यंत त्याचा आउटपुट मिळणार नाही. तर हा जो डाटा आहे, हा डाटाची किंमत मी तुम्हाला एक मोजून सांगितली, 10,000 रुपयाचा डाटा. हा आपल्याला त्यांना फ्री द्यायचा आहे आपला डाटा. सिनेमॅटिक हबमध्ये त्या 10-12 जणांना 2 दिवस आउटडोर आपण प्रशिक्षण देतोय स्टुडिओमध्ये, जिथं लाईव्ह मुवमेंट असतील, लाईव्ह मूव्ह असतील, जिथं कपल लाईव्ह मूव्ह करेल, कपलला लाईव्ह मूव्ह करायला, प्री वेडिंग शूट करू, वाटल्यास एखादा फेऱ्याचा सीन शूट करू, गुरु बसलेत, भटजी बसलेत, कपल बसलेलं आहे, तिथं एक्झॅक्ट लोकेशनला काय शूट करावं लागते, कोणत्या अँगलला शूट करावं लागते, काय मुवमेंट घ्यावं लागतात, लोअर अँगलला कोणतं घ्यावं लागते, टॉप अँगलला कोणतं घ्यावं लागते, वाईड कोणते शॉट घ्यावं लागतात, या सगळ्याचं प्रशिक्षण तुम्हाला देणं जरुरी आहे. तुमच्या कॅमेरामधून ते आउटपुट घेणं जरुरी आहे. तुम्ही केलेलं शूट तुम्हाला लगेच एडिट करून पाहणं जरुरी आहे. तुम्ही शूट केलंय, परफेक्ट झालात, एडिटिंग पोस्ट प्रोडक्शनमध्ये कसं होणं, या सगळ्या गोष्टीचा कालावधी 10 ते 12 दिवसाचा कालावधी. तर या 1 तारखेपासून तुम्ही आता माझ्याकडे जवळपास 15-16 जण कनेक्ट आहात. 1 तारखेपासून मी हा वर्कशॉप सुरू करतोय. या वर्कशॉप सुरू करण्यामागचा माझा मूळ हेतू आहे की मी माझ्यासोबत एक 10 मित्रांना घेऊन सिनेमॅटिकचा हा जो लढा आहे, सिनेमॅटिकची ही जी भाषा आहे, ही समाजापर्यंत किंवा पूर्ण मराठवाड्यात पोहोचवणे, महाराष्ट्रात पोहोचवणे.
पुण्या मुंबईमध्ये खूप चांगले सिनेमॅटिक करणारे लोक आहेत, नाशिकला खूप चांगले सिनेमॅटिक करणारे लोक आहेत, पण माझ्या परभणीमध्ये, माझ्या नांदेडमध्ये, माझ्या लातूरमध्ये, माझ्या हिंगोलीमध्ये ज्याच्याकडे कॅमेरे चांगले आहेत, ज्याच्याकडे गिम्बल आहे, ज्याच्याकडे एडिट करण्याची सिस्टीम आहे छोटीशी, पण त्याला तो लिंक लागत नाही, तो बेस लागत नाही, तो परफेक्शन लागत नाही, तो त्याची काम करण्याची तयारी आहे, जिद्द आहे काम करण्याची, पण तो आउटपुट देऊ शकत नाही, अशा लोकांना एकत्र करून त्या लोकांना सोबत घेऊन हे सिनेमॅटिक हब तयार करायचं आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस एक ऑर्डर किंवा एक असाइनमेंट किंवा एक तुम्ही काम पूर्ण करता तर तुमच्याकडे डाटा होतो 110 GB 120 GB. हा माझा अनुभव आहे. म्हणजे 80 GB पासून 120 GB पर्यंत तुमच्या एका सिनेमॅटिक फुटेजचा डाटा होतो. तुम्ही जर 10 सिनेमॅटिक केले तर 800 GB ते 1000 GB तुम्हाला तुमच्याकडे डाटा तुमच्याकडे राहणार आहे. हा 1000 GB तुम्ही किती दिवस सेव्ह करणार एडिट कर, पण यासाठी लागेल एक सिनेमॅटिक कुठंतरी स्टोरेज, डाटा स्टोरेज लागेल तुम्हाला. आणि हे डाटा स्टोरेज करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे किती टाकत, तुमच्याकडे ट्रेडिशनल व्हिडिओ आहे, तुमच्याकडे फोटोग्राफीचे फोटो एक्सपोज केलेले फोटो आहेत 2,500-3,000 3,000 फोटो, तुमच्याकडे सिनेमॅटिकचा व्हिडिओ आहे, तुमच्याकडे ड्रोनचा व्हिडिओ आहे, तर एका पार्टीचा डाटा तुम्ही तुमच्या सिस्टीमला जेव्हा स्टोअर करता तो होतो 175 GB ते 210 GB. तुम्ही आर यू प्रोफेशनल फोटोग्राफर, तुम्ही जर समजा 5 सीझन मधल्या ऑर्डर केल्या तर त्याची संख्या होते 1 TB. तर माझी अपेक्षा आहे की सिनेमॅटिकचा डाटा कुठेतरी सेफ्टी स्टोअर असावा, एक स्टोरेज आहे एका ठिकाणी की ज्या ठिकाणी हा सेफ्टी राहू शकेल. तर याकरता हे स्टोरेज तयार करण्याची प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडे असेल. माझ्याकडे हॉल आहे, जागा आहे, 2-3 मॉनिटर लावता येईल, तिथं हा डाटा तुम्हाला स्टोरेज कर. तुम्ही 100 किलोमीटर आहात तर एका दिवशी तुम्ही आलात, तुमचा 200-300 GB डाटा स्टोअर केला, काही डाटा तुम्ही एडिट केला, काही डाटा तुम्ही एडिट करून घेऊन गेलात. ही पुढची प्रोसेस आहे. याचा आउटपुट मी आता सांगणार नाही, पण ज्यावेळेस आपलं प्रशिक्षण शिबिर पूर्ण चालू होईल त्यावेळेस याची तुम्हाला डिटेल मी देऊ शकेल. तर सिनेमॅटिक हबमध्ये ही प्रोसेस आहे की 10 ते 12 जणांचा एक टीमवर्क, एक बंडल सोबत घेऊन त्या 12 जणांमध्ये काय कमी आहे, कोणाची क्रिएटिव्हिटी किती आहे, कोण क्रिएटिव्ह वर्क किती करू शकतं, त्याच्या क्रिएटिव्हिटीमध्ये वाढ कशी करता येईल, आपल्याला त्याचं क्रिएटिव्ह माइंड कसं डेव्हलप करता येईल. मग चाहे प्री वेडिंग असेल, वेडिंग असेल, इतर फंक्शन असतील, गॅदरिंगचे कार्यक्रम असतील, प्रत्येक ठिकाणी. आणि येणारा काळ हा मोबाईलवरचा कमी ड्युरेशनचा हाय क्वालिटीचा काळ येणाऱ्या काळामध्ये आहे. लक्षात ठेवा की कमी टाइममध्ये, कमी कामामध्ये पैसा जास्त कसं कमवायचा असेल तर तुम्हाला या सिनेमॅटिक बेसवर यावं. ट्रेडिशनल आयुष्य राहणार. पुन्हा आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हे कॅमेऱ्याची क्वालिटी, कॅमेऱ्याच्या सेन्सरचा साईज, क्रॉप, फुल साईज हा जेवढा जेवढा वाढत जाणार आहे, जेवढा जेवढा कॅमेरे अपडेट होणार राहणार आहेत, तेवढं तेवढं ट्रेडिशनलचा भाग या सिनेमॅटिक सारख्या तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यावर ट्रेडिशनल करून द्यावं लागेल. मी आर्यन सुरू तुम्हाला इथून सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये तुमचा हा व्हिडिओ कॅमेरा तुमचा आहे, NX100, 200, AGC 90 वगैरे हे कॅमेरे आहेत. हे कॅमेरे फक्त रॉ फुटेज सेव्ह करून डाटा. तुम्हाला मी प्रश्न विचारतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या 5 लोकांना तुम्ही ट्रेडिशनल व्हिडिओ दिलाय त्याच्यातल्या किती लोकांनी तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला याचा एक फॉलोअप घ्या. 5 लोकांपैकी 3 लोकांना प्रश्न विचारा की मी तुम्हाला जो ट्रेडिशनल व्हिडिओ दिलेला आहे 2.5 तासाचा तो तुम्ही पूर्ण पाहिलाय का. तर त्याचं उत्तर काय येते हे नंतर मला व्हॉट्सअपला तुम्ही कनेक्टिव्हिटी करून सांगा, तुम्ही त्याचं उत्तर काय येईल ते. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमचा Z6 असेल, तुमचा कॅनॉन, निकॉन, R6 जे काही तुमचे कॅमेरे तुम्ही वापरताय या कॅमेऱ्याने तुम्हाला ठराविक ट्रेडिशनल करावं लागणार आहे. मग त्यावेळेस सुद्धा तुमचा सेन्सर, तुमचं कार्ड, तुमचं फॉर्मॅट, तुमचं स्लो मोशनसाठी तुमचं शटर स्पीड, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणं तुम्हाला जरुरी आहे. तर यासाठी या हबमध्ये मी 10 ते 12 लोकांना वेल परफेक्ट प्रोफेशनल शूटर, एडिटर अशी करण्याची माझी अपेक्षा आहे. यासाठी माझ्याकडे 85 इंच एक 4K TV आहे, डिस्प्ले दररोज दाखवणार आपण. दररोज सकाळी 4 तास शूट आणि दुपारी सायंकाळी 2 ते 3 तास एडिट असा एक सिलेबस, 5 ते 6 तासाचा सिलेबस असणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे माझ्याकडे 5 जण जर आले तर सॅटिस्फाय आहे, मी सॅटिस्फाय आहे. यासाठी मेंटॉर 3 ते 4 मेंटॉर बाहेरचे सुद्धा आहेत जे अनुभवातून प्रशिक्षण झालेले नाहीत, तर त्यांनी खरंच आतापर्यंत चांगलं सिनेमॅटिक आउटपुट दिलेलं आहे. माझा तर अभ्यास आहेच आहे, मी प्रत्येक फ्रेमवर सुद्धा बोलू शकतो आज. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगितलं की एका वेडिंगमध्ये डान्स चालू आहे तर काय फ्रेम घेणं अपेक्षित आहे.
वराची फ्रेम किती अपेक्षित आहे घोड्यावर बसलेला, आणि समोर चाललेल्या डान्समध्ये किती फ्रेम घेणं अपेक्षित आहे. सनलाईट आहे, हार्ड लाईट आहे. मग तुमचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यासमोर आणखी एक फिल्टर आला मित्रांनो. बारकावे आहेत. मेचा कालावधी, मे महिना आहे. मे महिन्याची 18 तारीख आहे, सेंटरची तारीख आहे, आणि टेम्परेचर जवळपास 35-40च्या वर टेम्परेचर, फुल ऊन आहे. अशा वेळेस तुम्हाला आणखी एक समोरचा एक्स्ट्रा फिल्टर वाढला तुमच्याकडे, तुमचं काम वाढलं. ती इमेज कॅप्चर करते वेळेस काय इमेज, किती ड्युरेशनची कॅप्चर करायची. आता एक मित्रासोबत संतोष भाऊ सोबत बोलत होतो की एक इमेज कॅप्चर करते वेळेस किती सेकंदाची अपेक्षित आहे. ती 1 सेकंदा पण चालणार नाही, 2 सेकंद. ती 2 सेकंद ते 3.5-4 सेकंदाची अपेक्षित आहे. सुरुवातीचा भाग कट होतो, शेवटचा भाग कट होतो, मधलाच भाग आपल्या कामाला येतो. ज्यावेळेस टाइमलाईनवर तुम्ही व्हिडिओ घेता कोणताही, त्याचे पहिले 2 सेकंद आणि शेवटचे 2 सेकंद हे तुमचे नाही आहेत. मधला जो भाग आहे 2.5 ते 3 सेकंदाचा तो मधला आहे. कॅमेरा रोलिंग, बटन दाबतो, ऍक्शन म्हणतो, त्याला 2 सेकंद जातात. ऍक्शन नंतर तुमचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डिंगला शूट होतो, तो तुम्हाला व्हिडिओ वापरायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग बंद करता त्याच्या 2 सेकंद अगोदर व्हिडिओ तिथे ड्रॉप होतो तुमचा, आणि 1-1.5 सेकंद पुढचा आणि 1.5 सेकंद सुरुवातीचा हे तुमचा नाहीये, हे एडिटरचा आहे. त्याला तिथं ट्रान्झिशन इफेक्ट टाकायचा आहे, तिथं काहीतरी कलर, त्याला तो क्रिएशन काहीतरी करायचं आहे. तर अशा वेळेस मधलं ड्युरेशन किती आहे, हे सगळे बारीक बारीक गोष्टी आहेत. तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला, आणि त्या अँगलने शूट करावं लागेल. मी अनेक वेळा पाहिलंय की अनाठाई शूट, अनाठाई रॉ डाटा, जिथं अपेक्षित नाही त्या ठिकाणी अति शूट. असं करून सुद्धा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातलं कार्ड एका मेमरी कार्डमध्ये 1 फाईल सेव्ह होत नाही, एका मेमरी कार्डमध्ये 2 फाईल सेव्ह होतात, त्याला सब फाईल पडते. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर सिनेमॅटिक हबमध्ये आपण 10 ते 12 लोकांना प्रशिक्षण देणार आहोत. ते प्रशिक्षण पूर्ण करून ते मार्केटमध्ये काम करतील. आमच्याही ऑर्डर काय करतील, 12 लोकांच्याही ऑर्डर करतील आणि त्यांच्या सुद्धा ऑर्डर करतील. आज तुम्हाला जरी मी माझ्या वर्कशॉपची 15,000 फीस वाटत असेल तर तुम्हाला आम्ही एक ऑर्डर देऊ, तुमचे 15,000 गेले, तुमची आम्ही एक ऑर्डर करू वाटल्यास, आमच्या टीमतर्फे पाठवू वाटल्यास मॅनपॉवर. आणि होतं असं की सीझनच्या हाय डेटमध्ये तुम्हाला डबल टिबल ऑर्डरच्या कॉलिंग येतात, त्याच्यामुळे तुम्हाला पैसा कमवायचा असतो. अशा वेळेस तुमचा मॅनपॉवर वाढवणं जरुरी आहे, टीम वाढवणं जरुरी आहे. तर सिनेमॅटिक शूट करणं हे टीम वर्क आहे. तर माझी अपेक्षा आहे की आज माझ्याकडे जवळपास 14-15 लोक कनेक्ट आहेत. तर तुम्हाला सिनेमॅटिक शिकायचं असेल तर तुम्हाला गुरु करावा लागेल. सिनेमॅटिक शिकायचं असेल तुम्हाला कॅमेऱ्याचे डिटेल्स घ्यावे लागतील. सिनेमॅटिक शिकायचं असेल तुम्हाला लेन्सचे डिटेल घ्यावं लागतील. सिनेमॅटिक शिकायचं असेल तर सिनेमॅटोग्राफीची भाषा तुम्हाला शिकावं लागेल. आणि सिनेमॅटिक शिकायचं असेल तुम्हाला लाईट सोर्स, ऑडिओ, बीट, टाइमलाईन प्रॉपर्टी, एक्सपोर्ट, हाय क्वालिटी, 2K, 4K, 6K, 8K इथपर्यंत तुम्हाला सगळं टेक्निकली शिकावं लागेल. तर या गोष्टीचा एक सेंटर आयडिया ठेवा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं नाही की तुम्हाला कलर ग्रेडिंग करता आलं आणि गिम्बल ऑपरेट करता आलं, मधला भाग तुमच्या लक्षात नाही आला, तर सिनेमॅटिक पूर्ण होत नाही. आजकाल अनेक माझे मित्र आहेत, काही ओळखीचे लोक आहेत, चांगले वर्कशॉप घेतात. त्याच्याबद्दल मला नाही कोणा वर्कशॉप घेण्याबद्दलची वगैरे, पण मी त्यांच्याकडे पाहतो की ते गिम्बलचं ट्रेनिंग देतात आणि बाकीच्या गोष्टी, पण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी त्यांना प्रॅक्टिसमध्ये आणणं खूप जरुरी आहे. तुम्हाला सिनेमाची भाषा, पूर्ण टेक्निकल भाषा येणं जरुरी आहे तुम्हाला. म्हणजे लाईट कटर कसं वापरतात, हार्ड लाईट होत असेल त्याला सॉफ्ट लाईट कसा करायचा असतो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपण एक 10 ते 12 दिवसाचा कालावधी वापरतोय. याच्यामध्ये आणखी एक मी इन्क्लूड करतोय थोडं फोटोशॉपचं नॉलेज तुम्हाला असणं. मग 5 तारखेला प्रवीण बनसोडे सर म्हणतात मुंबईचे, ते नांदेडला 5 तारखेला येत आहेत 1 दिवसाचं वर्कशॉप घेऊन. आणि त्या वर्कशॉपमध्ये फुल डेमध्ये मला वाटतं की एखादं सिनेमॅटिकचं तुम्हाला एक बॅनर तयार करायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला टाकण्यासाठी, तुम्हाला यूट्यूबला टाकण्यासाठी वगैरे तुमच्याकडे फोटो आहेत, तर मग तुम्हाला टायटल टाकावं लागेल. सिनेमॅटिकमध्ये सुरुवातीला टायटल टाकावं लागेल, शेवटी टायटल टाकावं लागेल. पण टायटलचे फॉन्ट कसे असले पाहिजे, कलर टोन कसा असला पाहिजे, बॅकग्राऊंडला कलर कोणता असला पाहिजे, एखादी इमेज कॅप्चर करायची, तुम्हाला मास्किंग करायचं आहे. एडिटिंगमध्ये मास्किंग केलं जातं. मग त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो डेस्कटॉपचा जो हे आहे, फोटोशॉपचा जो पूर्ण गाईडलाईन आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास होण्यासाठी, आता हे बरेच जण उशिरा कनेक्ट होतात आपल्यासोबत, तर या सगळ्या डीप गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सिनेमॅटिक शिकणं जरुरी आहे. मित्रांनो, एक 1.5 लाख रुपयाचा कॅमेरा, 80 ते 1,10,000चा लेन्स,
22 ते 35 हजाराचा गिम्बल, 30 ते 35-40 रुपयाचं सिस्टम एवढं घेऊन चालत नाही. तर या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचा अभ्यास तुम्हाला असणं जरुरी आहे. तर तुम्ही प्रोफेशनल सिनेमॅटिक करू शकता. आणि मी सांगतो की येणारा काळ हा सिनेमॅटिकचा का येतोय, तर प्रत्येक व्यक्ती सिनेमॅटिक झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात त्याला तो व्हिडिओ अपेक्षित आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. या 23 तारखेला मी एक वेडिंगचं काम केलं सिनेमॅटिकचं. 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी बिदाई झाली, 9:30 वाजता गृहप्रवेश झाला 23 तारखेला. 24 तारखेला सकाळी 10 वाजता सिनेमॅटिक मी दिलं कस्टमरला. 11:30 वाजता उरलेलं पेमेंट 11 ते 15 हजार रुपये त्याने आमच्या अकाउंटला टाकलं. आणि ते बोलते शब्द वापरला, काय भूत आहात का तुम्ही, इतकं काम फास्ट करताय. त्याचा बोलण्याचा अर्थ होता की भूतासारखं काम करताय तुम्ही. तर त्यांनी आम्हाला भूत म्हणलं, कामाबद्दल भूत म्हणलं, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. पण माझं मन अपेक्षित आहे की तुमचे फोटो पोहोचत नाहीत कस्टमरला, तुमचा ट्रेडिशनल व्हिडिओ कस्टमरला पोहोचत नाही लवकर. तर कस्टमरला मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामसाठी काही रील्स अपेक्षित आहेत, काही सिनेमॅटिक व्हिडिओ अपेक्षित आहेत. हा रील्स हा येणारा काळ फोटोग्राफर व्हिडिओग्राफरला धोकादायक ठरू शकतो. 2 फोटो पाठवले तर रील्स होत नाही. तर तुम्हाला त्याच तुमच्या गिम्बलवर कॅमेरा जो हॉरिझॉन्टल आहे तो व्हर्टिकल करून काही तुम्हाला शूट करता येईल का रील्ससाठी, किंवा तुमच्या हॉरिझॉन्टलमध्ये काही रील्स एडिट करण्यासाठी काय फॉर्मॅट वापरावा लागेल, तुम्हाला किती स्पेस सोडावं लागेल, तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करणं जरुरी आहे. तुम्ही जेवढं काम फास्ट दिलं तेवढं तुम्ही पैसा तेवढं कमवू शकता. आता अनेक वेळेस पाहतो मी की मार्केटला वाद होतात. सिनेमॅटिकसाठी सिनेमॅटोग्राफर मित्र लावला, त्यांनी आला, सिनेमॅटिक शूट केलं, 10,000 रुपये ॲडव्हान्स घेऊन गेला. मागच्या 6 महिन्यापासून तो पोस्ट प्रोडक्शन करून देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या सिस्टीमला असलेला जो डाटा आहे तो 800-900 GB आहे. आणि त्याच्यामधून त्याला तुमचा 100 GB डाटा टाईमलाईनवर घेऊन एडिट करायला वेळ नाही आहे. त्याने त्याचे काही कामं केली आहेत, त्याने तुमचे काही कामं केली आहेत, याच्यामध्ये तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशा गोंधळलेल्या अवस्थेत टाईमलाईनवर घेतलेला व्हिडिओ एडिट करणं हे सोपं नाही आहे. यासाठी तुम्हाला प्रीमियर सॉफ्टवेअर साध्या भाषेत, सोप्या मराठी भाषेत, काही कालावधीमध्ये फक्त व्हिडिओ घेणे आणि आपल्याला अपेक्षित असलेलं एडिट करणं, त्याला थोडंसं कलर ग्रेडिंग करणं, त्याला थोडं ट्रान्झिशन टाकणं, त्याला थोडं इफेक्ट देणं, त्याला थोडं ऑडिओचा एक बेस लावणं, हे तुम्हाला जर करता आलं तर यू विल बी प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर असं तुम्हाला म्हणता येईल आणि तुमचं ते काम साध्य होते. येणाऱ्या 2026च्या काळामध्ये नोव्हेंबरपासून मी सांगतोय, तुमच्याकडे जर थोडंसं इक्विपमेंट असतील तर चांगला पैसा तुम्ही कमवू शकता. माझ्या मते 20,000 ते 27,000 30,000पर्यंत सिनेमॅटिकची ऑर्डर घेणं अपेक्षित आहे. तुम्ही 15,000-18,000 रुपयाला सिनेमॅटिक 2 दिवसाचं कव्हर करू शकत नाही. 2 दिवसामध्ये तुमच्या घेतलेल्या इक्विपमेंटमध्ये तेवढं पैसा सोर्स येणं सुद्धा हे अपेक्षित नाही आहे. तुम्हाला बाहेरची कोणाची असाइनमेंट करून द्यायची असेल तर तुम्हाला ऑपरेटिंग विथ पोस्ट प्रोडक्शन करून द्यावं लागेल. असं नाही की मी सिनेमॅटिकसाठी तुमच्याकडे येतोय आणि सिनेमॅटिक शूट करून तुम्हाला कार्ड देतोय, असं जमणार नाही. तुम्हाला स्वतःला शूट करावं लागेल, तर स्वतःला एडिट करावं लागेल. हे पक्का लक्षात ठेवा. तुम्हाला स्वतः एडिटर बनवावं लागेल. असं होतं एखाद्या वेळेस की मी शूट केलंय, 70 GBचा डाटा तुम्हाला दिलाय, तुम्ही एडिट करते वेळेस तुमची परिस्थिती गोंधळल्यासारखी होते परिस्थिती याच्यामध्ये. तर यू विल बी शूट दॅन यू विल बी एडिट. तुम्ही शूट केलंय तर तुम्ही जेवढं जबरदस्त एडिट करू शकता तेवढा दुसरा कोणताही माणूस एडिट करू शकत नाही. हे सूत्र आहे सिनेमॅटिकचं. ठीक आहे की आज मी एक 3-4 सिनेमॅटिक एडिट केलेत आणि मला माहीत झालंय की संजय बंधूंचा शूट करण्याची पद्धत कशी आहे. ते 4-5 सिनेमॅटिक त्यांनी शूट केलं त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की यांचं शूट करण्याची पद्धत कशी आहे, कोणती फ्रेम घेतात, कोणती फ्रेम लावतात, कोणत्या फ्रेम तर क्लोज शॉट कुठे घेतात. हे ज्यावेळेस त्यांचे मी 3-4 सिनेमॅटिक पाहणार तुम्ही माझ्या लक्षात येणार नाही. मग त्यावेळेस कुठे मी 50% लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ यांनी असा घेतला, त्याला एडिट मला असं करणं आहे, त्याला म्युझिक बीटला इथं पकडणं आहे, त्याला वेळ लागतो. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही शूट करताय तर तुम्ही इन्स्टंट एडिट करून द्यायला पाहिजे. आणि एडिटसाठी साध्या लॅपटॉपवर, ज्या लॅपटॉपवर चांगला SSD आहे, चांगलं ग्राफिक्स कार्ड आहे, चांगले रॅम आहे, अशा लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही चालता बोलता रिकामा वेळेत सुद्धा प्रीमियर एडिट करू शकता. तुम्ही ज्या फोटोशॉपवर ज्या ठिकाणी तुम्ही एडिट करताय, सध्या फोटोशॉपमध्ये काम करताय, त्या सिस्टमवर सुद्धा थोडंसं ग्राफिक्स कार्ड आणि थोडंसं रॅम आणि थोडंसं SSDचा जर बदल केला तर निश्चितच तुम्ही या प्रीमियरचा त्या ठिकाणी आउटपुट तुम्हाला जे अपेक्षित आहे
3 ते 3.5 मिनिटाचा एक हळदीचा कार्यक्रम किंवा एक छोटासा सिनेमॅटिकचा व्हिडिओ आणि वेडिंगचा पूर्ण एक 5 ते 6 मिनिटाचा 4.5 मिनिटाचा व्हिडिओ जे तुम्ही आयडिओ लावला आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे, पार्टीला जे सॉन्ग सिलेक्शन अपेक्षित आहे, पार्टीनं तुम्हाला बोलता बोलता कधी काही सॉन्ग तुम्हाला पाठवलेत की आम्हाला असं सिनेमॅटिक हवं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर असं सिनेमॅटिक तुम्ही कस्टमरला देऊ शकता आणि सॅटिस्फाय होऊ शकता. मी थोडंसं प्रश्न उत्तराकडे येतोय कारण हा सिलेबस मी सांगतो ते खूप मोठं आहे. यू विल बी गो ऑन प्रॅक्टिकली या तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे मोनोपॉड ऑपरेट करण्याची ताकद पाहिजे. गिम्बलचं लॉक कट झालं तर लगेच तुम्हाला तुमचा कॅमेरा हातात घेऊन तो सिनेमॅटिक त्या वेडिंगपर्यंत पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये अपेक्षित आहे. सिनेमॅटिकला गेलो, गिम्बल आहे, सगळं आहे, लेन्स आहे, कॅमेरा आहे, कार्ड आहेत, 2 कार्ड आहेत, चालू केलं सिनेमॅटिक शूट करणं आणि इन बिटवीन असं होऊ नये. म्हणजे कान पकडत नाही येतात माझ्याकडे, म्हणजे हेडफोन लावलाय की तुमच्या एक मधल्या ब्रेकमध्ये तुमचं खालचं गिम्बलचं लॉक तुटलं, कॅमेराच मूव्ह होत नाही, देन नंतर पार्टीला म्हणणार का, पार्टी नमस्कार साहेब, ते काय झालं आमच्या गिम्बलचं ते तुटलंय, आता आम्ही सिनेमॅटिक करू शकणार नाही, तर पाहू नंतर. नथिंग. हे जे तुमचे हात आहेत ना, मजबूत हात, या हातावर सुद्धा तुम्हाला सिनेमॅटिक करता आलं पाहिजे. छोटे छोटे शॉट उचलता आले पाहिजे, छोटे छोटे शॉट घेता आले पाहिजे, इन आउट करता आलं पाहिजे आणि ते सिनेमॅटिक पूर्ण करता आलं पाहिजे. आज गिम्बल आलं म्हणून ठीक आहे हो. याच्यापूर्वी काय होतं, आम्ही अनेक प्री वेडिंग शूट केलेत. आज 10 वर्ष होतात प्री वेडिंग शूट करता करता, पांढरे केस झालेत पूर्ण. त्यावेळी काळात थोडी गिम्बल होतं, मोनोपॉड, ट्रायपॉड, स्लायडर यावर प्री वेडिंग शूट केले. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रोफेशनल DOP बना, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, आणि प्रोफेशनल एडिटर बना. एडिटर हे तुम्ही तुमच्याकरताच बना. तुम्हाला थोडंसं एडिट करता आलं पाहिजे. तर मित्र, माझं हे चाललेलं 45 मिनिटाचं 1 तासाचं सेशन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. काय प्रश्न असेल तर इथं आपण मोजके प्रश्न घेऊ. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर मला कनेक्ट व्हा. मी तुमच्यासाठी सदैव तयार असतो, व्हिडिओग्राफरसाठी, फोटोग्राफरसाठी, काही मार्गदर्शन करण्यासाठी वगैरे. पण येणाऱ्या काळामध्ये सिनेमॅटिकला एक तो दौर, ते दिवस चांगले येऊ पाहत आहेत. सिनेमॅटिकसाठी चांगल्या दर्जाचे लेन्सेस, चांगल्या दर्जाचे कन्व्हर्टर विथ सब लेन्सेस, म्हणजे सेकंड पार्टी लेन्सेस सुद्धा तुम्हाला स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत. असं नाही की तुम्हाला एक महागाचा लेन्सेस घेणं जरुरी आहे. 1,80,000 रुपयाचं लेन्स असेल, काय करू, सबस्टिट्यूट आहे त्याच्यासुद्धा, त्याचा अभ्यास करणं जरुरी आहे तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करून एक चांगला सिनेमॅटोग्राफर येणाऱ्या काळात व्हा. मार्केटला काम पुष्कळ आहे. एका सिनेमॅटोग्राफरने एका वर्षाला 7 ते 10 ऑर्डर जरी, असाइनमेंट जरी कंप्लीट केल्या, 7 ते 7 असाइनमेंट जरी कंप्लीट, तर 7 दुनी 14, 1.5 ते 2 लाख रुपयाचं काम मला अपेक्षित आहे. म्हणजे एका सिनेमॅटोग्राफरकडून 2 लाख रुपये निव्वळ नफा येणं अपेक्षित आहे. तर 2 वर्षामध्ये 2 लाखाचे 4 लाख जरी कमाई केले तर ते सिनेमॅटोग्राफर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 2026-2027 मध्ये याची व्हॅल्यू खूप वाढणार आहे. प्रत्येक हाय क्वालिफाईड व्यक्ती, जो IT क्षेत्रात असो, जो इंजिनियर असो, जो मेडिकल डॉक्टर असो, जो थोडंसं इकडे बोलता येईल, समजा की अनेक मुलं जे IT क्षेत्रात आहेत, जे हायली इंजिनियर आहेत, चांगल्या जॉबला आहेत, ज्यांचं पेमेंट चांगलं आहे, 40-45 रुपये महिना पॅकेज, 5 लाख 6 लाख आहेत, त्याला सिनेमॅटोग्राफर जरुरी आहे. कारण त्याने त्याच्या मनामध्ये फ्रेम कॅप्चर केली असते की माझा व्हिडिओ, माझ्या वेडिंगचा व्हिडिओ, माझ्या संगीत रजनीचा व्हिडिओ हा सिनेमॅटिक होणं अपेक्षित आहे. तर त्यामुळं येणारा काळ, येणारा दौर, येणारी वेळ हे सिनेमॅटिककडे येऊ पाहत आहे. तर तयार व्हा या सिनेमॅटिकसाठी. आणि काही मोजके प्रश्नासाठी मी येतोय तुमच्याकडे. काही प्रश्न घेऊया, फक्त हात वर करा आणि करता येईल आपल्याला यासोबत चर्चा.